बुद्धवंदनेला आणि धम्मपठनाला सुरुवात करूयात. अरहं सम्मा संबुद्धो भगवा बुद्धं भगवन्तं अभिवादेमि. स्वाख्यातो भगवता धम्मो धम्मं नमस्सामि. सुपठिपन्नो भगवतो सावकसंघो संघं नमामि. ओकासवन्दामि भन्ते द्वारतयेनं कथं सब्बं अपराधं खमतु मे भन्ते. द्वितीयंपि ओकासवन्दामि भन्ते द्वारतयेनं कथं सब्बं अपराधं खमतु मे भन्ते. तथियंपि ओकासवन्दामि भन्ते द्वारतयेनं कथं सब्बं अपराधं खमतु मे भन्ते. ओकास अहं भन्ते त्रिशरणेन सद्धि पंचशीलं धम्मं याचामि. अनुग्रहं कथवा शीलं देत मे भन्ते. द्वितीयंपि ओकास अहं भन्ते त्रिशरणेन सद्धि पंचशीलं धम्मं याचामि. अनुग्रहं कथवा शीलं देत मे भन्ते. तथियंपि ओकास अहं भन्ते त्रिशरणेन सद्धि पंचशीलं धम्मं याचामि. अनुग्रहं कथवा शीलं देत मे भन्ते. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि. द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि. तथियंपि बुद्धं शरणं गच्छामि तथियंपि धम्मं शरणं गच्छामि तथियंपि संघं शरणं गच्छामि. पाणातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि. अदिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादियामि. कामेषु मिच्छचारा वेरमणि सिक्खापदं समादियामि. मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि. सुरामेरयमज्जपमादठाना वेरमणि सिक्खापदं समादियामि. साधु साधु साधु. वनगंधं गुणपेथं एथं कुसुमसंतति. पूजयामि मुनिन्दस्य श्रीपादसरोरहे. पूजेमि बुद्धं कुसुमेन नैनं पुह्येन मेथेन लभामि मोक्षं. पुष्पमिलायति यथा हिन्दमे कायो तथा याति विनाशभावं. गन्धसंभारयुतेन दीप्तेन सुगन्धिना पूज्ये च पूजनीयन्तं पूजाभाजनमुत्तमं. घनसारपदितेन दीप्तेन तं दनशिनातिलोकदीपं संबुद्धं पूजयामि तमोनुन्दं. सुगन्धिकाय वदनं अनन्तगुणगन्धिना सुगन्धिना गन्धेन पूजयामि तथागतं. बुद्धं धम्मं च संघं सुगततनभवा धातुवधातुगभ्ये. लंकाय जम्बुदीपेति दशपुरवरे नागलोके च धूपे. सभ्यबुद्धः सबिम्बे सखलदशदिशे केशलोमादिधातुवन्दे. सभ्येऽपि बुद्धं दशबलतनुजं बोधिचेत्यं नमामि. वन्दामि चेत्यं सब्बठानेषु प्रतिष्ठितं. शारीरिकधातु महाबुद्धि बुद्धरूपं सकलं सदा. एष मूल्ये निशिन्नो वसभारी विजयखापत्थु सबयुतं सत्ता वन्दे तं बोधिपादपं. इमे हेते महाबोधि लोकनाथेन पूजिता. अहं पिते नमस्सामि बोधिराजा नमस्तुते. बोधिराजा नमस्तुते. बोधिराजा नमस्तुते. इतिपिसो भगवार्हं सम्मा संबुद्धो विद्याचरण संपन्नो सुगतो लोकविदु अनुत्तरो. पुरुषधम्म सारथि सत्था देव मनुष्यानं बुद्धो भगवाति.
बुद्धं जीवितपर्यन्तं शरणं गच्छामि हेच बुद्धातीताच हेच बुद्धानागता पचुपन्नाच हे बुद्धा वंदामि सब्बधा नत्थि मे शरणं आयं बुद्धो मे शरणं वरं एतेन सच्चवज्जन होतु मे जय मंगलं उत्तमंगेन वन्देऽहं पादपशुवरुत्तमं बुद्धेयो खलितो दोषो बुद्धो खमतु तं मम एंकिंचिरथनं लोके विज्यति विविधापथु रथनं बुद्ध समानथि तस्मा स्वत्ति भवन्तु मे यो सन्निशिन्नो वरबोधि मूले मारन् ससैना महन्ति विजत्वा सम्बोधिमागच्छि अनन्तयानो लोकोत्तमोतं पनमामि बुद्धं स्वाख्यातो भगवता धम्मो सन्दिष्टिको अकालिको यहि पशिको अपनायको पच्यतं वेदितभो वियुहिति धम्मं जीवितपर्यन्तं शरणं गच्छामि एच धम्मा अतीताच एच धम्मा अनागता पचुपन्नाच ये धम्मा वन्दामि सब्बधा नत्थि मे शरणं आयं धम्मो मे शरणं वरं एतेन सच्चवज्जन होतु मे जय मंगलं उत्तमंगेन वन्देऽहं धम्मं संक्तिविदोतमं धम्मेयो खलितो दोषो धम्मो खमतु तं मम एंकिंचिरथनं लोके विज्यति विविधापथु रथनं धम्म समानथि तस्मा स्वत्ति भवन्तु मे अस्थांगिको अर्योपथो जनानं मोक्षापवेशा उजुकुवमग्गो धम्मायं सन्ति करो पनीथो नियानिको तं पनमामि धम्मं सुपटिपन्नो भगवतो सावक संघो उजुपटिपन्नो भगवतो सावक संघो न्यायपटिपन्नो भगवतो सावक संघो सामीचिपटिपन्नो भगवतो सावक संघो अधिदं चत्तारि पुरिसयुगानि अट्ठपुरिसपुग्गला एष भगवतो सावक संघो आहुनय्यो पाहुनय्यो दक्षिणय्यो अंजलिकरणियो अनुत्तरं पुय्यं खेतं लोकसाहति संघं जीवितपर्यन्तं शरणं गच्छामि एच संघा अतीताच एच संघा अनागता पचुपन्नाच ये संघा वन्दामि सब्बधा नत्थि मे शरणं आयं संघो मे शरणं वरं एतेन सच्चवज्जन होतु मे जय मंगलं उत्तमंगेन वन्देऽहं संघं संक्तिविदोतमं संज्ञेयो खलितो दोषो संघो खमतु तं मम एंकिंचिरथनं लोके विज्यति विविधापथु रथनं संघसमानथि तस्मा स्वत्ति भवन्तु मे संगो विशिद्धो वरदक्षिणीयो सन्तीन्द्रियो सब्बमलपहनियो गुणे हिणेखि समेधिपथो अनासो तं पनमामि संगं इमाय धम्मानुधम्मपटिपथ्या बुद्धं पूजयामि इमाय धम्मानुधम्मपटिपथ्या धम्मं पूजयामि इमाय धम्मानुधम्मपटिपथ्या संघं पूजयामि अद्धायिमाय पटिपथ्या जातिजरा मरणं महापरिमुञ्च स्वामी इमेन पुय्यं कमे नमामे बाले समागमो सतं समागमो होतु यावनिब्बानपथ्या देव वसन्तु कालेन सस्यसम्पत्ति हेतु स फीतो भवतु लोक स राजा भवतु धम्मिको सकलविजं विदुर्यानं देवरूपं सुजीव निमलचक्षु गम्भीरगोसं गौरवर्णं सुखाय अभयचित्तं निभयकामं सुरतधम्मं सुपेम विरथरज्जं सुजननेत्रं भीमरावं सरामि भीमरावं सरामि भीमरावं सरामि दिव्यप्रभरत्नतु मे साधु वरदान्तु मे अद्य कुलभूषन्तु मे भीमराजा सकल विद्यापति ज्ञान सत्संगति शास्त्र शासनमति बुद्धि तेजा पंकजा नरवरा रत्न स्वजन उद्धरा भगवंत आमचाखरा भक्त काजा चौधार संघरी शास्त्र न धरिता करी कापलारी उरी रौद्र रूपा मुक्तिपथ कोण था जीर्ण स्मूर्ती जाळीता उजळिल्यांगतिका मार्गे साजा राष्ट्रघटनाकृती शोभते भारती महामानव बोलती स्वात्त संज्ञा
शरणबुद्धासमे शरणधम्मासमे शरणसंघासमे भीमराजा भीमराजा भीमराजा। आज आपण पाहणार आहोत भाग 3 बौद्ध जीवन मार्ग, सत्य, असत्य आणि पाप। शुभ कार्य करीत राहा, अशुभ कर्मात सहयोग बनू नका, पापकर्म करू नका। हा बौद्ध जीवन मार्ग आहे। माणसाने एकदा शुभ कर्म केले की परत परत शुभ कर्म करीत राहिले पाहिजे। शुभ कर्म इतके अविरत करीत राहावे की त्यायोग्य अंतःकरणातील सर्व इच्छाही शुभ कर्माकडे लागाव्यात। शुभ कर्माचा संचय करीत राहणे सुखकर आहे। शुभ कार्य मला साधणार नाही असे म्हणू नका। थेंबाथेंबाने पात्र भरते। थोड्या थोड्याने शुभकर्माने शुभकर्म वाढत राहते। जे केल्यानंतर खंत किंवा खेद वाटत नाही, ज्याचे फळ आनंदाने आणि समाधानाने स्वीकारण्यात येते ते कर्म चांगल्या रीतीने झाले असे समजावे। जे कर्म केल्याने पश्चातापाची पाळी येत नाही, ज्याचे फळ आनंदाने आणि समाधानाने स्वीकारता येते ते काम चांगले झाले समजावे। जर मनुष्य शुभ कर्म करीत असेल तर ते त्याने वारंवार करीत राहावे, त्यात आनंद मानावा। शुभ कर्माचा संचय आनंदकारक असतो। जोपर्यंत शुभ कर्माला परिपक्वता येत नाही तोपर्यंत सज्जन मनुष्यालाही दुर्दिन भोगावे लागतात, परंतु त्यांचे शुभ कार्य परिपक्व झाले की त्यांना चांगले दिवस दिसू लागतात। ते मला बरोबर साधणार नाही असे माणसाने शुभ कर्मासंबंधी कधीच बोलू नये। थेंब पडून पात्र भरते। सुज्ञ मनुष्य जरी थोडे थोडे शुभकर्म करीत राहिला तरी परिणामी तो चांगुलपणाने भरून जातो। चंदन, धूप, कमळ, मधुमालती यांच्या सुगंधापेक्षा शीलाचा, सदाचरणाचा सुगंध अधिक असतो। धूप आणि चंदनाचा सुवास मंद असतो, परंतु शीलाचा सुवास उच्चपदी दरवळत जातो। अशुभ हे शूद्र समजू नका, ते मजकडूनच घडणार नाही असे म्हणू नका। थेंबाथेंबाने भांडे भरते। थोडे अशुभ घडता ते वाढत राहते। ज्याच्या योगाने मागाहून खेद किंवा खंत वाटते आणि ज्याचे फळ स्वीकारताना अश्रू ढाळावे लागतात आणि शोक करावा लागतो, असे काम करणे बरे नाही। जर मनुष्य दुष्टपणे बोलू लागला, वागू लागला तर ज्याप्रमाणे गाडीच्या बैलाच्या खुरामागून गाडीचे चाक धावते त्याप्रमाणेच अशा माणसाच्या मागून दुःख धावत राहते। पापाला अनुसरू नका। या बाबतीत अनवधानी राहू नका। मिथ्या कल्पना उराशी बाळगू नका। दुर्विचाराचे दमन करून परिपूर्ततेकडे जाण्याची त्वरा करा। जो शुभकर्मात मागासलेला राहतो त्याचे मन पापामध्ये रममाण होते। जे कृत्य केले असताना खेद वा खंत वाटते, ज्याचे फळ स्वीकारताना अश्रू ढाळावे लागतात आणि शोक करावा लागतो, ते काम करणे इष्ट नव्हे। पापकर्म करणाऱ्याला सुद्धा जोपर्यंत त्याची पापे पक्व झाली नाहीत तोपर्यंत सुख दिसत राहते, परंतु ज्यावेळी त्याची पापे परिपक्व होतात त्यावेळी त्याला दुःखाशिवाय काहीच दिसत नाही। अशुभ मजपर्यंत येऊन भिडणार नाही असे बोलत माणसाने अशुभाला कमी लेखू नये। थेंबाथेंबाने भांडे भरते। अगदी अल्प दुष्टकृत्य करता करता
मूर्ख मनुष्य पापमय होऊन जातो. माणसाने आपले विचार अशुभ कर्मापासून परावृत्त करून शुभ कर्मासंबंधी प्रवृत्ती वाढविण्याची त्वरा करावी. जर माणूस शुभकर्म आचरण्यात आळस करू लागला तर त्याचे मन अशुभामध्ये रममाण होते. माणसाने एकदा पाप केले तरी त्याने परत परत पाप करू नये आणि पापात आनंद मानू नये. पापाची वाढ ही दुःखकारक होते. कुशल कर्म करीत जा, अकुशल कर्म करू नका. कुशल कर्मे करणारे इहलोकी धन्यता पावतात. कामुकतेने दुःख निपजते, कामुकतेने भय निपजते. कामुकतेपासून मुक्त होतो तो दुःख आणि भय यांपासून विमुक्त होतो. भूक हा सर्वात वाईट असा रोग आहे. संसार हे सर्वात मोठे दुःख आहे. हे सत्य उमगले की निब्बाण हे सर्वश्रेष्ठ सुख वाटू लागते. ज्याप्रमाणे वज्र एखाद्या मौल्यवान रत्नांचा भंग करते तसे स्वनिर्मित स्वयंपोषित पापकर्त्याचा नाश करते. ज्याप्रमाणे वृक्षाला वेढणारी लता वृक्षाला खाली ओढते त्याप्रमाणेच ज्यांच्या अंगी अतिशय दुष्टपणा असतो तो त्याच्या शत्रूलाही आनंद वाटावा अशा अधोगतीला स्वतःला नेऊन पोचवितो. दुष्कृत्य आणि स्वतःला मारक ठरणारी कृत्य माणसाला सहज करता येतात, परंतु जी अपकारक आणि हितकारक कृत्य असतात ती मात्र करायला कठीण असतात. बुद्धवंदनेला आणि धम्मपठणाला समाप्त करूयात. सब पापस अकरणं कुशलस उपसंपदा सचित्त पर्योदपनं एतं बुद्धानुशासनं धम्मं चरे सुचरितं नथं दुचरितं चरे धम्मचारी सुखं सेति अस्मि लोके परमिच नथावथा धम्मधरो यावता बहुभासति योच पंपी सुतवानं धम्मकायेन पश्यति सवे धम्मधरो होति यो धम्मनपमजति नथि मे शरणं आयं बुद्धो मे शरणं वरं एतेन सच्चवज्जेन होतु मे जयमङ्गलं नथि मे शरणं आयं धम्मो मे शरणं वरं एतेन सच्चवज्जेन होतु मे जयमङ्गलं नथि मे शरणं आयं संघो मे शरणं वरं एतेन सच्चवज्जेन होतु मे जयमङ्गलं. नमो बुद्धाय, नमो धम्माय, नमो संघाय, नमो भीमाय. साधु साधु साधु. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि.